श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. कशा आहात सगळे? आज मी तुम्हाला सोयाबीनची भाजी बनवून दाखवणार आहे. त्यासाठी मी सोयाबीन घेतलेत, त्याच्यामध्ये पाणी टाकणार आहे 2 ग्लास. छान सोयाबीन भिजेपर्यंत त्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. मोठे सोयाबीन आहेत, छोटेवाले घेतले नाहीत, कारण याचे आपल्याला पीस करून घ्यायचे आहेत. नंतर छान बुडेपर्यंत ठेवायचं आहे भिजवून, आणि 20 मिनटासाठी भिजवून ठेवायचे चांगले. छान भिजवून झाल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचे 2-3 पाण्याने, आणि असे त्याचे 3-3 4-4 पीस करून घ्यायचे आहेत. मोठे भाजीला घातल्यानंतर भाजी एकरूप होत नाही. असे तुकडे करून घेतल्यानंतर ती भाजी छान एकरूप झाल्यासारखी दिसते, म्हणजे खायला पण छान वाटते ती. त्याच्यासाठी मी कांदा, कढीपत्ता, टॉमॅटो, लसूण, काश्मीरी तिखट, लाल तिखट, हळद, धणा पावडर आणि मीठ आणि वाटण घेतलं आहे थोडासा कांदा खोबऱ्याचा, आणि कोथिंबीर, आणि मटणासारखी भाजी लागण्यासाठी मी मटण मसाला वापरला आहे. तेल तापत ठेवला पॅनमध्ये. छान तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे. कांदा परतून घ्यायचा आहे छान. कुणाकुणाला आवडते ही भाजी त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा. त्याच्यामध्ये नंतर कढीपत्ता टाकायचा आहे. कढीपत्ता टाकून झाल्यानंतर त्याच्यात लसूण टाकायचे आहे. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. कांद्याला छान सोनेरी कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचं. त्याच्यामध्ये टाकायचं नंतर टॉमॅटो. हे सगळ्या 4ही वस्तू व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत. परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण आधीच मीठ टाकतो. आता मी टाकणार आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ. मिठाने फोडणी आपली छान मऊ कांदा टॉमॅटो होतो. त्याच्यामुळे ग्रेव्ही त्याची छान होते, म्हणून आपण मीठ आधीच घालून घेतो त्याच्यामध्ये. नंतर मी टाकणार लाल काश्मीरी तिखट, जेणेकरून आपल्या भाजीला रंग छान येईल म्हणून. त्याच्यानंतर ते हळद, धणा पावडर, हे सगळं घेतलेलं लाल तिखट वगैरे ते त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे, आणि फोडणीला छान तेल सुटेपर्यंत कांदा टॉमॅटोला परतून घ्यायचे. त्याच्यामध्ये टाकणार मी कांद्या खोबऱ्याचं वाटण, कारण मला ग्रेव्ही बनवायची. चपाती किंवा भाजीबरोबर किंवा भाताबरोबर आपण ही ग्रेव्हीची भाजी खाऊ शकतो. छान लागते चवीला. आणि नंतर मी त्या भाजीमध्ये गरम मसाला मटणाचा टाकून घेणार आहे, कारण मटणाची त्याला चव येण्यासाठी, मटणासारखी लागण्यासाठी. त्याच्यामध्ये आता मी ते पीस करून घेतलेत ते सोयाबीनचे, ते सगळे त्याच्यामध्ये घालून घेणार आहे. पीस छान पिळून घ्यायचे आहेत पाण्यामध्ये. हे पाणी ठेवायचं नाही त्याच्यामध्ये अजिबात. आणि ग्रेव्ही होण्यासाठी मी त्याच्यात 1 वाटीभर पाणी टाकणार आहे. पाणी टाकल्यानंतर ती भाजी आपल्याला छान ग्रेव्हीला